पोलीस स्टेशन जरीपटका येथील MPDFमधील फरार आरोपी अजय बोरकर हा मागील 3 महिन्यांपासून फरार होता। त्याला जरीपटका पोलीस स्टेशन येथील PSI किल्लेदार व तपास पथकातील पोलीस शिपाई प्रमोद सालोटकर यांनी आरोपीस खूप परिश्रम करून मुंबईतून ताब्यात घेतले आहे। आपल्याला माहिती असेल की इंदोरा परिसरात राहणारा अजय राजेश बोरकर उर्फ अज्जू हा क्रिमिनल आहे, रेकॉर्डवरील क्रिमिनल आहे। त्याच्यावर आम्ही MPD अंतर्गत त्याला स्थानबद्ध करण्यासाठी माननीय CP साहेबांना प्रस्ताव पाठवला होता आणि CP साहेबांनी तो प्रस्ताव मंजूर देखील केला होता। आणि 31 डिसेंबर 2024 रोजी त्याला आपण जेलमध्ये घेऊन जात असताना पोलिसांच्या हाताला झटका देऊन तो गाडीतून पळून गेला होता। त्याचप्रमाणे आपण त्याबाबत धंतोली पोलीस स्टेशन ते गुन्हा पण दाखल झाला होता आरोपी पळून गेल्याबाबत। मागील 2.5 महिन्यापासून आपण त्याच्या मागावर होतो, त्याला ट्रॅक करत होतो, त्याचं लोकेशन्स घेत होतो, त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होतो। विविध 2 टीम्स तयार केल्या होत्या त्याला पकडण्यासाठी। त्यानंतर आता 1-2 दिवसापूर्वी आपल्याला माहिती मिळाली तो मुंबईमध्ये आहे। त्याप्रमाणे PSI किल्लेदार आणि DVचे 2 स्टाफ आम्ही तात्काळ रवाना केले इथून। तिथे जाऊन 2 दिवस त्यांनी थांबून त्याच्या लोकेशन्सप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे लोकेशन्स वारंवार चेंज होत होते। त्यामुळे त्यांनी लोकेशन्सच्या आधारे त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना फोटो वगैरे दाखवून माहिती काढून काल रात्री त्याला कांदिवली मालवणी इथून त्याला ताब्यात घेतलेला आहे, मालवणी मालाड येथून, आणि त्याला आता पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। इथून पुढे आता त्याची MPDची जी राहिलेली प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात येत आहे। तसेच धंतोली पोलीस स्टेशनला देखील जो त्याच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल करण्यात आहे त्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण करून घेत आहोत।